म्हणाल्या की निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतो. जे टाळता येत नाही त्याचा स्वीकार करण्यातच खरा आनंद असतो. म्हणूनच आजचा हा निरोपाचा कार्यक्रम अश्रूंचा मळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असं मला वाटतं. खोत सरांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत. इथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावंसं वाटतं की खोत सरांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम नसून त्यांच्या प्रती कृतज्ञताच सोहळा आहे. मी 5वीला या शाळेत आले तेव्हा खोत सर उपमुख्याध्यापक होते. त्यावेळी मनात एक भीती होती की ते उपमुख्याध्यापक आहेत आणि आपण जर दंगा केला तर ते आपल्याला ओरडतील. म्हणून रांगेतून खाली येताना जर दंगा करत असलो आणि खोत सर दिसले की त्यांच्याकडे बघायचो, गप्प बसायचो आणि हात मागे बांधून ओळीत उभं राहायचो. नंतर खोत सरांनी मुख्याध्यापक हे पद स्वीकारलं. मी ठरवलं होतं की मी जेव्हा केव्हा स्पर्धेला जाईल तेव्हा मी खोत सर आणि कांबळे मॅडमांना सांगूनच जाणार. मला अजूनही आठवत आहे की मी 8वीला असताना एका स्पर्धेत माझा नंबर आला नाही. तेव्हा मी खोत सरांना सांगायला गेले की माझा नंबर आला नाही. खोत सर मला म्हणाले की 100% देणं हे तुझं काम आहे. यश अपयश हे आपल्या हातात नसतं, पण अपयश आल्यानंतर ते पचवायची ताकद सुद्धा आपल्याला असायला हवी. खोत सरांची आमचा प्रत्यक्ष संबंध इयत्ता 10वीमध्ये आला. त्यावेळी खरं तर आम्ही खूप खुश होतो, कारण सर आम्हाला शिकवायला होते. सर आम्हाला नेहमी सांगायचे की या जगात जगताना कोणत्याही युनिव्हर्सिटीचा किंवा शाळेचा वशिला लावून जगू नका, तर असं जगा की ती युनिव्हर्सिटी किंवा शाळा म्हणाली पाहिजे की हा आमचा विद्यार्थी आहे. सर आम्हाला नेहमी म्हणतात की कोणतीही गोष्ट असू दे, आय कॅनॉट डू इट असं कधीही म्हणायचं नाही. ऑलवेज से आय कॅन डू इट. सरांचा तास कधी येतोय असं मला वाटत राहायचं, कारण आम्ही दिवसातून 2 वेळा जेवायचो. एकदा 1च्या सुट्टीत आणि दुसऱ्यांदा सरांच्या तासाला. भाजी आणि चपातीच्या जागी सरांचं इंग्रजीचं पुस्तक असायचं. भात आणि आमटीच्या जागी सरांचं समृद्ध असं इंग्रजी व्याकरण असायचं. तोंडी लावायला लोणच्याच्या जागी विनोद, मनोरंजन आणि सरांच्या काही आठवणी असायच्या. आणि आजचं हे ज्ञान, समोर येणाऱ्या अडचणी हे सगळं पचवून तुम्हाला पुढे जायचं आहे यासाठी पाण्याच्या जागी थोडंसं मोटिवेशन सुद्धा असायचं. असं आमचं जेवणाचं ताट दिवसातून दुसऱ्यांदा गच्च भरलेलं असायचं. सर कोणत्याही गोष्टीला अगदी मन मोकळेपणानं साजरं करायचे, कारण सर म्हणतात नथिंग इज कॉन्स्टंट, ऑलवेज चेंजिंग, ओन्ली चेंज इज कॉन्स्टंट. विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातली भीती निघून जावी यासाठी सरांनी इंग्लिश क्लब सुरू केला आणि त्यामार्फत स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा अगदी जवळून अभ्यास केला असं मला वाटतं, कारण आम्ही 10वीचे विद्यार्थी आणि त्यात यावर्षी बोर्ड परीक्षा अजूनच जवळ आली. आमच्या 10वीच्या अभ्यासाचं टेन्शन दूर करण्यासाठी सरांनी आम्हाला ध्यानधारणेचा मंत्र दिला. प्रत्येक मुख्याध्यापकाचा शाळेत एक वेगळाच धाक असतो. मुख्याध्यापक म्हणजे फक्त ओरडणारे, मारणारे, काही झालं की लगेच पालकांना बोलवून घेणारे शिक्षक अशी एक प्रतिमा आपल्या मनात सेट असते. पण खोत सरांनी ती प्रतिमा पुसून आमच्या समोर एक नवीन प्रतिमा उभी केली. खोत सर आम्हाला आमच्यातलेच एक होऊन शिकवायचे. खोत सरांचं या शाळेतलं हे शेवटचं वर्ष असल्यानं सरांनी एकही तास आमच्या वर्गावरचा चुकवला नाही. अगदी काल सुद्धा सरांनी आमच्या वर्गात तास घेतला होता. सर म्हणजे काही कारणास्तव जर सरांना यायला जमणार नसेल तर सर त्यांचा तास ॲडजस्ट करून यायचे. आम्ही नेहमी म्हणतो की दिवसभराचा सगळा व्यायाम खोत सरांच्या तासाला होतो, कारण सर इतकं हसवतात की पोटातली आतडी अगदी वर खाली होतात. सरांचा विषय जरी इंग्रजी असला तरी त्यांना सगळ्या विषयांची माहिती असायची. विज्ञान, गणित, कला, क्रीडा अशा अनेक विषयांबद्दल सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. सरांनी ज्ञानदानाबरोबरच वृक्षारोपण, गरीब मुलांना मदत करणे, खेळ खेळणे असे अनेक छंद जपले. सर तुमचं हे व्यक्तिमत्व फक्त आम्हा विद्यार्थ्यांनाच भावलं नाही तर संपूर्ण समाजाला भावलं. म्हणूनच शाहू महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलं. सर खरंच तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. तुमच्या या विद्यार्थिनीची तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. खोत सर तुम्हीच आहात आमचे आदरणीय, तुम्हीच आमचे प्रेरणास्थान. खोत सर तुम्हीच आहात आमचे आदरणीय, तुम्हीच आमचे प्रेरणास्थान. या शाळेचे मुख्याध्यापक तरी आमच्यासाठी झालात लहान. या शाळेचे मुख्याध्यापक तरी आमच्यासाठी झालात लहान. ध्यानधारणेचा मंत्र दिला तुम्ही आम्हाला, ध्यानधारणेचा मंत्र दिला तुम्ही आम्हाला. त्यातूनच स्वतःला शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्यातलेच एक होऊन शिकवले तुम्ही आम्हाला, सांगितले जीवनाचे साथ.
आमच्यातलेच एक होऊन शिकवले तुम्ही आम्हाला, सांगितले जीवनाचे सार. आता तुम्हीच सांगा सर आम्हाला, कसा कमी करू हा दुःखाचा भार. आता तुम्हीच सांगा सर आम्हाला, कसा कमी करू हा दुःखाचा भार. तुम्ही इतकं भरभरून दिलंय की आठवणींची पाठी राहणार नाही कोरी. तुम्ही इतकं भरभरून दिलंय की आठवणींची पाठी राहणार नाही कोरी. जगणे काय असते शिकवले तुम्ही आम्हाला, देऊन संस्कारांची शिदोरी. जगणे काय असते शिकवले तुम्ही आम्हाला, देऊन संस्कारांची शिदोरी. आमचे सुद्धा हे शेवटचेच वर्ष, काही महिन्यानंतर आम्ही देखील इथं नसणार. आमचे सुद्धा हे शेवटचेच वर्ष, काही महिन्यानंतर आम्ही देखील इथं नसणार. पण आज एक खंत वाटते की आम्हाला निरोप द्यायला सर तुम्ही इथं नसणार. आज एक खंत वाटते की आम्हाला निरोप द्यायला सर तुम्ही